शंकर महाराज यांचा अनुभव अनेकांना आहे. ते अनेक रंगी आहेत, अनेक ढंगी आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व तितकंच गूढ. योगीराज शंकर महाराज ही अतिशय अद्भुत, विलक्षण आणि विचित्र अवलिया अशी संत व्यक्ती होती. त्यांना सरळपणानं वागणं कधी माहीतच नव्हतं. देहधारी रूपात देखील ते 8 ठिकाणी वाकडे असे अष्टावक्र होते. भक्तगण त्यांना शंकर बाबा म्हणत. तर हे शंकर बाबा कोण होते, त्यांचं वय काय, त्यांची जात कोणती, ते कोणत्या पंथाचे, त्यांचे गुरु कोण, त्यांचे आईवडील कोण होते, ते कुठून आले, ह्या सर्व गोष्टी अज्ञातच राहिल्या. ते स्वतः लहरीत येऊन 4 गोष्टी स्वतःविषयी सांगत. त्यावेळी ते अक्कलकोट स्वामी महाराजांना गुरु म्हणत. तसंच माऊलीवर त्यांची श्रद्धा आणि अतिशय निष्ठा होती. स्वतःचं वय 150 वर्षाचं होतं. शेवटच्या बाजीराव पेशव्यांच्या काळात शनिवारवाड्यात जेवण करून श्रीमंतांच्या हातून दक्षिणा घेतली. सरकशीत काम केलं. अक्कलकोट स्वामी महाराजांची भेट झाली. इत्यादी गोष्टी त्यांनी स्वतः आपल्या मंडळींना सांगितल्या. परंतु या गोष्टींचं महत्व त्यांना स्वतःला वाटत नसावं, म्हणूनच त्यांची तऱ्हाच काही आगळी वेगळी होती. त्यांच्या कोणत्याही गोष्टींचा काहीही नेम नसणे हेच त्यांचं खरं रूप होतं. स्मितहास्यापासून पिसाट हसण्यापर्यंत हास्याचे विविध प्रकार, त्यालाच अनुसरून होणारे हातवारे, तोंडचे शब्द बऱ्याच प्रमाणात बोबडे, चटकन लक्षात न येणारे, मस्तकी कसलंही उभं आडवं तांबडं पांढरं केशरी गंध नाही, टिळा तर नाहीच नाही, गळ्यात तुळशीची वा रुद्राक्षाची माळही नाही, अंगावर पोशाखाचा झगमगाट नाही, सिगरेटचं पाकिट आणि दारूची बाटली याशिवाय आणखी काही नाही. रुद्रावतार धारण केला असता प्रसंगी चापकानाही फोडून काढणारे असा त्यांचा बाह्य रूपरंग होता. अंतरंगात मात्र आपल्या सर्व लेकराविषयी प्रेम होतं, माया होती. शंकर बाबांच्या या 1 ना 2 हजारो तऱ्हा असे हे महान संत आपल्या जीवनात काव्य प्रकट करीत असतात असं म्हणतात. श्री शंकर बाबांचं जीवन हे असंच काव्यमय, शुद्धतेच्या तळमळीनं आणि सत्योपासनेनं ओथंबून भरलेलं होतं. त्यांचे अनेक भक्त अनेक धर्मात, अनेक पंथात भारतवर्षात विखुरलेले आहेत. त्यांचा प्रेमधर्म कोणत्याही धर्माच्या वा पंथाच्या आड आलेला नाही. भगवंताविषयी ज्यांच्या मनात प्रीती होती अशांच्या विषयी शंकर बाबांचं मन हेलावून आणि उचंबळून बाहेर येईल. अशीच एक व्यक्ती म्हणजे हरिभक्त परायण जनार्दन गंगाधर सोनवणे उर्फ सोनवणे मास्तर. श्री सोनवणे हे नाटककार, नट, कवी, संगीतज्ञ अशा अनेक पैलूंनी नटलेले होते. त्यांनी काव्यगुणांनी मंडित अशा भक्तिरसानं ओथंबून भरलेल्या आणि ज्यामध्ये श्रींच्या आशीर्वादाची सहज सिद्धता आहे अशा भजनावल्या प्रसिद्धील्या आहेत. त्यातील काही काव्य आम्ही या कॅसेटद्वारे आपल्याला ऐकवित आहोत. श्री सोनवणे मास्तर यांनी रचलेल्या या पद्यात अनेक काव्यगुण आहेत. परंतु बाबांनी आपल्या जीवनकालात ज्या लीला करून दाखवल्या त्या प्रत्यक्ष पाहण्याचं आणि अनुभवण्याचं महत्भाग्य कवीला लाभलं असल्यानं प्रस्तुत वरवर भजनी दिसणाऱ्या या पदांत काव्य आणि सौंदर्य तर आहेच, पण गंभीर तत्वज्ञानही भरलेलं आहे. शेवटी गीतं काय, निवेदन काय किंवा सादरीकरण काय, ही सर्व शंकर महाराजांचीच इच्छा आणि त्यांचीच प्रेरणा. अशा या योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज यांना त्रिवार वंदन करून आपल्या समोर सादर करीत आहोत भक्ती रसामृत भजनावली. मंगलमय जय गणाधिसदया, मंगलमय जय गणाधिसदया, शिवहर तनया, शिवहर तनया, शिवहर तनया, शिवहर तनया,
हरि गुण गाया प्रभु गुण गाया मंगल शुभ वरदे गणराया गणराया मंगलमय जय गणाधीश दया मंगलमय जय गणाधीश दया आदिपुरुष तू हरिनारायण आदिपुरुष तू हरिनारायण आ आदिपुरुष तू हरिनारायण आदिनाथ शिव तनय गजानन आदिनाथ शिव तनय गजानन हरिहर भजनी व्यासुमतीया हरिहर भजनी व्यासुमतीया हरि गुण गाया प्रभु गुण गाया मंगल शुभ वरदे गणराया गणराया मंगलमय जय गणाधीश दया मंगलमय जय गणाधीश दया हरिहर ब्रह्मी ऐक्य भावना हरिहर ब्रह्मी ऐक्य भावना स्वयंभू स्वरूपी भेद भावना स्वयंभू स्वरूपी भेद भावना चरणी नमन हे हरि अघमाया चरणी नमन हे हरि अघमाया हरि गुण गाया प्रभु गुण गाया मंगल शुभ वरदे गणराया गणराया मंगल
मंगलमय जय गणाधिसदया मंगलमय जय गणाधिसदया शिवहर तनया शिवहर तनया शिवहर तनया शिवहर तनया हरि गुण गाया प्रभु गुण गाया मंगल शुभ वर दे गणराया गणराया मंगलमय जय गणाधिसदया मंगलमय जय गणाधिसदया